कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरात एक संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। 30 मे रोजी मूर्तिजापूर मार्गावरील ग्राम खेरडा बुद्रुक ते ग्राम काजळेश्वर रस्त्यावरील पुलाखाली 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळला असून या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कारंजा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जन्मजात मतिमंद असलेली 18 वर्षीय अविवाहित तरुणी भिक्षा मागण्यासाठी खेरडा येथे पायदळ निघाली होती। या दरम्यान फिर्यादी त्या दिवशी मूर्तिजापूर येथे जडीबुटी विक्रीसाठी गेली होती। फिर्यादी संध्याकाळी 5 वाजता घरी परत आल्यानंतर गावात सुरू असलेल्या चर्चेमुळे फिर्यादी घटनास्थळी पोहोचल्यावर तरुणीचा मृतदेह पुलाखाली आढळला। सदर तरुणी मृत अवस्थेत निर्वस्त्र स्थितीत होती। तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने वार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती। इतकेच नव्हे तर तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता। तरुणीचा मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। मात्र मुलीच्या नातेवाईकांनी जोवर आरोपी अटक होत नाही तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते। बावडीला हात बी लावत नाही, बावडी तू उचलत बी नाही, हे आमचं सगळ्याचं म्हणणे आहे। स्थानिक नागरिक आणि कुटुंबियांनी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या खुनामागचे नेमके कारण तसेच आरोपी कोण आहेत याचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहे। या घटनेचा आढावा वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी घेतला असून स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर दोषींना ताब्यात घेण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ एक 20 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता। त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्या कारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तेही मतिमंद होती आणि 2 दिवस आधीच ती घरातून निघून गेली होती। तिला कारंजा पोलीस स्टेशननी तत्परतेने शोधून परत आपल्या फॅमिलीच्या स्वाधीन केलं होतं। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।